बारामतीच्या शांत सकाळी आकाशात एक विमान झेपावलं आणि त्या उड्डाणासोबत अनेक स्वप्न, आशा आणि जबाबदाऱ्या हवेत तरंगत होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत काही विश्वासू सहकारी, अधिकाऱ्यांची कागदपत्र आणि राज्याच्या भविष्यासाठी आखलेली अनेक योजना होत्या. विमानात बसताना त्यांनी नेहमीप्रमाणे घड्याळाकडे पाहिलं. तेच घड्याळ जे ते नेहमी 15 मिनिटं पुढे ठेवत. त्यांचं मन मात्र काही दिवसांपासून अस्वस्थ होतं. जवळच्या लोकांना त्यांनी सांगितलं होतं की काळ बदलतो आहे, जरा सावध राहा. प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पिण्याची त्यांची सवय सुद्धा अचानक खूप वाढली होती. काहीतरी अनामिक भीती त्यांच्या मनात घर करून बसली होती. पण राजकारणात धैर्य हेच त्यांचं बळ होतं. दुसरीकडे कुटुंबात मात्र ते प्रेमळ काका, वडील आणि मित्र होते. पुतण्या रोहित पवारांसोबत त्यांचे मतभेद असले तरी नात्याची ऊब कायम होती. राजकारणात वेगवेगळे रस्ते निवडले असले तरी कुटुंबातील नातं कधीच तुटलं नव्हतं. त्या सकाळी विमान उडालं तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की काही तासांत राज्याचं राजकारण आणि असंख्य लोकांचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. बारामतीच्या दिशेनं विमान उतरण्यास तयार होतं असतानाच अचानक परिस्थिती बदलली. हवामान धुसर होतं, संपर्कात अडथळे येऊ लागले आणि क्षणात सगळं शांत झालं. काही वेळातच बातमी आली, विमानाचा अपघात झाला होता. राज्यभरात धक्का बसला. लोकांना विश्वास बसत नव्हता. सोशल मीडियावर अफवा, व्हिडिओ, अश्रू आणि प्रार्थना यांचा पूर आला होता. इकडे रोहित पवार आपल्या कार्यालयात शांतपणे बसले होते. टेबलावर फाईल्सचा ढीग होता. मोबाईल सतत व्हायब्रेट होत होता आणि एका कोपऱ्यात काकांसोबतचा त्यांचा फोटो ठेवलेला होता. अचानक फोन जोरात वाजला. पलीकडचा आवाज थरथरत म्हणाला, "सर, एक मोठी वाईट बातमी आहे." त्यांनी लगेचच टीव्ही सुरू केला. स्क्रीनवर धूर, तुटलेल्या विमानाचे अवशेष आणि लाल अक्षरात ब्रेकिंग न्यूज चमकत होती. विमान अपघात, अजित पवार गंभीर जखमी. काही क्षण ते फक्त स्क्रीनकडे पाहत राहिले. त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. "नाही, हे शक्यच नाही," ते पुटपुटले, कारण त्यांच्या कानात अजूनही काकांचा शेवटचा आवाज घुमत होता. "रोहित, निर्णय घेताना मनाचं ऐक गड्या." त्या क्षणी त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्यांनी आयुष्यभर संकटांशी लढा दिला ते अचानक अशा प्रकारे जाऊ शकतात. लहानपणीच्या आठवणी अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. बारामतीला सुट्टीत गेले की अजितदादा त्यांना गाडीत बसवून शेतावर घेऊन जायचे. उन्हात उभं राहून ते माती हातात घ्यायचे आणि त्याला म्हणायचे, "राजकारण म्हणजे लोकांचा विश्वास असतो आपल्यावरचा. ही जमीन जपायची असते पोरा." असेच एकदा रोहित पडले होते. गुडघा जखमी झाला होता. घरातले सगळे घाबरले होते, पण दादा शांतपणे त्यांच्या बाजूला बसले आणि म्हणाले, "रडणं चुकीचं नाही रोहित, पण पुन्हा उभं राहा नशीब." त्या शब्दांनी त्यांच्या मनात आयुष्यभराचा आधार तयार झाला. काळ बदलला. दोघंही मोठे झाले, राजकारणात आले आणि वेगवेगळ्या वाटा निवडल्या. बाहेरून लोकांना त्यांच्यात मतभेद दिसले, भाषणं, आरोप, राजकीय अंतर, पण घरात अजूनही दिवाळीला एकत्र फराळं व्हायचं आणि फोनवर साधा प्रश्न विचारला जायचा, "जेवलास का रोहित? ठीक आहेस ना रोहित?" एकदा एका कार्यक्रमात दोघंही वेगवेगळ्या बाजूला उभे होते. मीडिया फ्लॅश चमकत होते. कार्यक्रम संपल्यावर अजितदादा शांतपणे जवळ आले आणि म्हणाले, "राजकारण स्टेजवर ठेव. घरात आपण अजूनही काका पुतण्या आहोत हे विसरू नको." त्या वाक्यानं रोहितच्या मनातलं अंतर क्षणात नाहीसं झालं. आदल्या दिवशी फोनवर बोलणं झालं. तो शेवटचा संवाद ठरेल हे त्यांना माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अपघाताची बातमी आली आणि पूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं. बारामतीत लोक रडत होते. रस्त्यावर गर्दी होती. घोषणा सुरू होत्या. रोहित मात्र शांत उभे होते, बाहेरून स्थिर, आतून तुटलेले. जेव्हा त्यांनी काकांचं घड्याळ पाहिलं, नेहमी 15 मिनिट पुढे असलेलं ते बंद अवस्थेत होतं. त्या क्षणीच त्यांना जाणवलं की वेळच संपली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी हजारो लोक होते, पण त्या गर्दीतही त्यांना प्रचंड एकटेपणा जाणवत होता. त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, हा खरंच अपघात होता का? कारण गेल्या काही महिन्यात काका बदलले होते. ते अधिक सावध झाले होते.
प्रवासाबद्दल वारंवार विचार करायचे. दिवस गेले पण रोहितच्या मनातली अस्वस्थता वाढत गेली. त्यांनी रिपोर्ट्स गोळा करायला सुरुवात केली. टाईमलाईन, तांत्रिक माहिती, सगळे फोन रेकॉर्ड्स. दुःख आणि राग दोन्हीही एकत्र मिसळले होते. जर काही चूक झाली असेल तर सत्य बाहेर आलंच पाहिजे, ते स्वतःशीच म्हणाले. अपघातानंतर काही दिवसांनी रोहित पवार पत्रकार परिषदेत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि आवाजात संताप होता. त्यांनी सांगितलं की हा अपघात फक्त अपघात नसून सुनियोजित कट असू शकतो. पत्रकार परिषदेत ते उभे राहिले तेव्हा आवाज थरथरत होता, पण त्यांचे शब्द मात्र ठाम होते. मी प्रश्न विचारतोय कारण ते फक्त एक नेता नव्हते, ते माझे काका होते. सभागृह शांत झालं. त्यांनी एकामागून एक प्रश्न मांडले. शेवटच्या क्षणी पायलट का बदलला? ट्रान्सपॉन्डर बंद का झाला? सुरक्षित रनवे सोडून दुसरा का निवडला? लोकांना राजकारण दिसत होतं, पण त्यांच्या आवाजात एका पुतण्याचं दुःख दडलेलं होतं. त्यांना आठवलं, एकदा त्यांनी मोठी चूक केली होती. सगळे रागावले होते, पण दादा त्यांना म्हणाले होते, सत्य बोलायला घाबरू नकोस रोहित. तेच शब्द आता त्यांना पुढे नेत होते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा फिरत होत्या. कोणी म्हणत होतं दादा परत येतील. रोहित मनात म्हणाले, जर ते खरंच परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेन. पण वास्तव्य कठोर होतं. हळूहळू वास्तव्य समोर येऊ लागलं आणि दुःखाने प्रत्येक मन व्यापलं. अपघाताभोवती संशयाचे ढग दाटू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी हा अपघात नसून एक सुनियोजित कट असू शकतो असे म्हणत जवळपास 1.25 तास सादरीकरण केले आणि अनेक धक्कादायक मुद्दे मांडले. त्यांनी सांगितलं की अजितदादा काही महिन्यांपासून सावध वागत होते. प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्यांमधून ते पाणी पित होते आणि आपल्या सुरक्षेबाबत काहीतरी घातपात होऊ शकतो अशी शंका त्यांच्या वागण्यात दिसत होती. रोहित पवार यांनी VSR विमान कंपनी, विमान भाड्यानं देणारी ॲरो कंपनी आणि पायलट कपूर यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून, विशेष फ्रान्स आणि ब्रिटनमधील संस्थांकडून करावी अशी मागणी केली. त्यांनी नमूद केले की सप्टेंबर 2023 मधील एका अपघाताचा अहवाल अजूनही जाहीर झाला नाही आणि युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं माहिती मागूनही ती दिली गेली नव्हती. मग अशा कंपनीला उड्डाणाची परवानगी का दिली गेली, असा त्यांचा सवाल होता. अपघाताच्या दिवशीची परिस्थिती सांगताना त्यांनी बारामतीतील दृश्यमानतेबाबत चुकीची माहिती देण्यात आली का? विमानाचा ट्रान्सपॉन्डर शेवटच्या 1 मिनिटासाठी का बंद केला होता? आणि सुरक्षित धावपट्टी क्रमांक 29 ऐवजी अवघड असलेल्या 11 नंबरवर उतरण्याचा आग्रह वैमानिकाने का धरला? असे अनेक प्रश्न विचारले. उड्डाणाच्या आधी मूळ पायलट बदलून दुसरे पायलट का दिले गेले? त्यांचा CDR तपासला गेला का? आणि वैमानिकाचा पूर्वीचा मद्यपानाशी संबंधित रेकॉर्ड तपासला गेला का? यावरही त्यांनी भर दिला. त्यांनी असेही सांगितले की विमानात अतिरिक्त इंधन टाक्या असण्याची शक्यता आहे, ज्या केवळ बेकायदेशीरच नाहीत तर हवेत बॉम्बसारखे काम करू शकतात. तपासाच्या संथ गतीवर टीका करत त्यांनी विचारले की बारामतीचे CCTV फुटेज गोळा करण्यात आले, पण मुंबई विमानतळाचे फुटेज अजून का तपासले गेले नाही? आपल्याला उत्तरं हवी आहेत असे म्हणताना त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. त्यांनी सांगितले की अपघातानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर विविध दावे केले. दादा परत येतील. 6वी व्यक्ती तेच होते. पण जेव्हा जळलेले स्वेटर, चप्पल आणि नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवलेलं त्यांचं घड्याळ बंद अवस्थेत सापडले, तेव्हा वास्तवाने सगळ्यांनाच निशब्द केले. पत्रकार परिषदेत बोलताना ते भाऊक झाले आणि म्हणाले की जर दादा परत आले असते तर त्यांना घट्ट मिठी मारली असती मी. त्यांनी प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी विमानातून आलेले विचित्र आवाज, देखभालीतील त्रुटी आणि प्रवासाच्या वेळापत्रकात झालेला अचानक बदल याबाबतही प्रश्न उपस्थित केले. मूळ योजना गाडीनं प्रवास करण्याची होती, पण एका महत्त्वाच्या फाईलमुळे उशीर झाला आणि अखेर मध्यरात्री विमान प्रवास निश्चित झाला. हा योगायोग होता की नियोजनबद्ध बदल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, हा अपघात होता की आणखी काही? असे म्हणत त्यांनी तपास संस्थांना आवाहन केले
की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कोणतेही रहस्य दडपले जाऊ नये. त्यांच्या आवाजातील भावनिक कंप, दादांबद्दलची आठवण आणि न्यायासाठीची तळमळ राज्यभर पसरली. त्या दिवसानंतर बारामतीच्या आकाशाकडे पाहताना अनेकांना अजूनही तोच प्रश्न पडतो, खरंच त्या दिवशी दादांसोबत काय घडलं होतं? आणि उत्तराच्या प्रतीक्षेत राज्य आजही शांतपणे उभं आहे, सत्याच्या एका किरणाची वाट पाहत. त्याच संध्याकाळी ते बारामतीच्या शेतात गेले, जिथे लहानपणी अजित काका त्यांना घेऊन जायचे. आकाश लालसर झालं होतं, वारा हलका वाहत होता. त्यांनी आकाशाकडे पाहून हळूच म्हटलं, दादा, सत्य काहीही असो मी शोधून काढेन, कारण मी फक्त एक आमदार नाही, त्याच्या आधी मी तुमचा पुतण्या आहे. त्या शांत आकाशाखाली त्यांचं मन वादळासारखं उसळत होतं आणि त्यांना जाणवत होतं की खरी लढाई आता सुरू झाली आहे. आणि त्या लढाईत राजकारण नव्हतं, सत्ता नव्हती, फक्त एक नातं होतं, एक प्रश्न होता आणि सत्य शोधण्याची एक जिद्द होती. बारामतीचं आकाश आजही शांत आहे, पण त्या शांततेत अनेक अनुत्तरित प्रश्न घुमत आहेत. एक नेता गेला, पण त्याच्यासोबत न गेलेली सत्याची सावली अजूनही उत्तरांची वाट पाहते आहे. कधीतरी सत्य समोर येईल आणि तेव्हा ठरेल हा अपघात होता की इतिहासात दडलेला एक कट. पण त्याआधी तुम्ही सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच हा अपघात होता की कुणाच्या हाताने रचलेला एक भयंकर कट? शेवटच्या क्षणी बदललेला प्रवास, वेळ हा केवळ योगायोग होता की नियोजन? विमानाचा ट्रान्सपॉन्डर बंद होणं आणि धावपट्टी बदलणं यामागे नक्की काय कारण होतं? तपास इतका संथ का झाला? कोणत्या सत्याला वेळेच्या पडद्यामागे लपवलं जातंय का? तुमच्या मनात चालणारे प्रश्न, तुम्हाला याविषयी वाटणारं तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्कीच मांडा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.